शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता आपण श्री अजित वाघ, पिंपळगाव, उज्जैनी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि अतिशय इंटरेस्टिंग असा आजचा व्हिडिओ होणार आहे, कारण की वाघ साहेबांना नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उत्पादनं पृथ्वी ॲग्रोमधून आपल्या पूर्वीच्या वांग्याच्या अनुभवावरून दिली गेलेली होती. त्यांना अमुक एक औषध कधी फवारायचंय किंवा कशासाठी वापरायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. तरी सुद्धा आता आपण वांग्याच्या विषयी त्यांना आपण बोलणार आहोत. वाघ साहेब नमस्ते. नमस्कार. मला सांगा, ही जात कोणती? ही मेघना जात आहे. मेघना. हो. आणि लागवड कधीची आहे? लागवड आता करून 3 महिने झाले. 3 महिने झालेले आहेत आणि मेघना नावाची जात आहे. आणि मला सांगा, तुम्ही याच्या अगोदर वांगी केलेली आहेत का? नाही, याच्या अगोदर आम्ही केली होती, हा. परंतु ते आम्ही हिरवं वांग केलं होतं याच्या अगोदर. हिरवं? हो, त्याचे इथं लोकल मार्केट राहायचं. हा. परंतु आता आमच्या शेजारी वगैरे काही लोकांनी ही मेघना जात केली होती. हा. त्याला मुंबई मार्केट वगैरे चांगलं आहे, म्हणून आम्ही ही जात निवडली. ही जात निवडली. बरोबर. आणि या निवडी पाठीमागे मी तुम्हाला सांगतो, की काहीतरी शेतीमध्ये इन्कमच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा पडीक शेती राहू नये म्हणून केलेला प्लॉट होता. वाघ साहेबांचा मुख्य व्यवसाय हा टायरचा व्यवसाय आहे. नगरमध्ये त्यांची सीएट टायरची मोठी डीलरशिप आहे आणि शेती ही जिवंत राहावी आणि शेती ही कसणे ज्याला म्हणतो आपण, कसत राहावी आणि माती ही जिवंत राहावी ह्या उद्देशाने ते शेती करतात. परंतु आता मला सांगा, वांग करताना खूप सारे लोक म्हणतात आळीमुळे वांग्याचे प्लॉट बसतात, वांग सक्सेस होत नाही. तुम्हाला वांग्याविषयी अगोदर काही इतर लोकांनी अशी भीती घातली होती का? नाही, यापूर्वी मी ज्यावेळेस ते आपलं इथं नगर मार्केट साठी जे हिरो वांग होतं ते मी वांग केलं होतं. तर त्या खरोखर त्यावेळेस आळीचा इतका प्रादुर्भाव झाला आणि मला नको वाटलं होतं. त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव आला होता. परंतु मी यावेळेस त्यावेळेस मला असं जाणवलं, पावसाळ्यामध्ये असल्यामुळं आळीचं प्रमाण जादा आहे, म्हणून मी ते तिकडे हे करायचे किंवा नाही. परंतु ही वांग एकदा केल्याच्या नंतर वर्षभर 5-6 महिने चालतं असं लोकांनी सांगितलं, म्हणून मी या वांग्याचा प्लॉट केला होता. आता मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. शेतकरी बंधूंनो, आपण हे जर रोप पाहिलं, तुम्हाला कुठेही भुरी, डावणी, आळीचा अटॅक, रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक अजिबात दिसणार नाही. 3 महिन्यांचं वांग आहे. आता आतमध्ये जराशी दाखवा. आतमध्ये जर तुम्ही सेटिंग पाहिली, गुच्छाने सेटिंग आहे. आता ह्या एका गुच्छामध्ये 3 फळं आणि नवीन 1, 2, 3, 4, म्हणजे एका गुच्छाला 4 आणि खाली 1 5 असे फळ आहेत. एका झाडाला आम्ही मोजले होते त्यावेळेस 70च्या दरम्यान आता सध्या वांगी निघायला. 70च्या दरम्यान. अजून जर तुम्ही इकडं फ्लावरिंग पाहिलं, इकडं दाखवा, इकडं आणा. तुम्ही जर पाहिलं, आता ह्या गुच्छाला 1, 2, 3 फळं सेट आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फुलं आहेत. म्हणजे इतकं निरोगी पीक आहे आणि सेटिंग इतकी सुंदर आहे. ह्याचं गुपित आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपण वांग्याच्या पिकाला खूप सारे शेतकरी आहेत ज्यांनी आपलं नॉर्मन बोरलॉगचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि नॉर्मन बोरलॉगच्या प्रॉडक्टमध्ये त्यांनी रिझल्ट घेतलेले आहेत. खास करून आळीसाठी जे जिग्रा पॉवर प्लस आहे, सरांनी पण ते जिग्रा पॉवर प्लस वापरलेलं आहे. आळीसाठी रस शोषणाऱ्या किडींसाठी तुम्ही कर्दन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मुळीसाठी तुम्ही हाफा गोल्ड वापरले. त्याच्यानंतर सेटिंगसाठी आणि फळांच्या क्वालिटीसाठी, वजनासाठी, फळांच्या साईजसाठी तुम्ही डबल टॉप पण, भूसंजीवनी पण वापरलेले आहे. त्याचसोबत तुम्ही फवारणीतून आपलं नीम तेल सुद्धा वापरलेलं आहे, 10,000 ppm. शेतकरी बंधूंनो, वांग्यामध्ये खूप सारे लोक, त्यांचा असा समज झालेला आहे 3 ते 4 दिवसाला फवारणी करावी लागते. सरांनी आपले जे शेड्यूल वापरलेले आहेत, आपले सर्व टॉप क्वालिटीचे, जसं की रस शोषणाऱ्या किडींना कर्दन आहे, आळीसाठी जिग्रा पॉवर प्लस आहे, हे प्रॉडक्ट वापरलेत. आता मला सांगा, आळी तुम्हाला कधी जाणवली का? म्हणजे जशी लागवड केली तशी एकदाही आळी मला जाणवली नाही. आळी आलेलीच नाही. आळी आलेलीच नाही. सुरुवातीपासून तुम्ही जिग्रा वापरलेला असल्यामुळं
म्हणजे एकदाही आळीनं बुवा एखादं पान कुरतडलंय किंवा आळीनं फळ तर फळ कुरतडलंय, अजिबात- पोखरलंय, अजिबात नाही. म्हणजे एकही फळ अजून किडकं निघलेलं नाही. एकही फळ. आणि मी अंदाजे हे टाळ्यांचं वाक्य आहे. ह्या 2 ओळींमधलं अंतर साधारणतः 8 फूट आहे. 8 फूट आहे. 8 फूट हो 8 फूट अंतर आहे आणि जमिनीचा प्रकार हा मध्यम भारी जमीन आहे. हो आता इथून पुढे वाघ साहेब, आता 2 ओळीमध्ये आरामशीर ट्रॅक्टर पण जाईल, छोटा ट्रॅक्टर, इतका अंतर आहे. हो आपल्याकडं रेकॉर्ड आहे, वांगे 10, 11, 12 महिन्यांपर्यंत चालवलेले शेतकरी आहेत. बरं. आता ह्या प्लॉटला आपण सर्व शेड्यूल पुढचं मी नॉर्मन बोरलॉगचं पुढे कंटिन्यू आपण करूया. ओके. आता सध्या आपण पाहू शकता ऍव्हरेज जी आहे माझ्या कमरेच्या साईजची झाडं आहेत आणि मोकळं आहे. मध्ये 2 ओळींमधलं अंतर खूप मोकळं आहे. आपण पुढच्या 30 दिवसांमध्ये किती 30 दिवस मोजून 30 दिवस, आज तारीख आहे 28 फेब्रुवारी, 28. बरोबर. पुढच्या 30 दिवसांमध्ये हे आपण पूर्ण एकत्र, म्हणजे आतमध्ये जाता येणार नाही असं टार्गेट ठेवूया. ओके. महिन्याभरात. शिवाय आता जसं तुमचं रेकॉर्ड चालू आहे की वांग किडकं निघत नाही, हो. भरपूर काटा आहे, हो. ह्याची क्वालिटी अजूनही आपण पुढं वरच्या लेवलला नेऊया. हो. वांग्याचं शेड्यूल आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि पुढच्या 30 दिवसांमध्ये हे पूर्ण ओळी झाकून जातील अशा पद्धतीने पुढे शेड्यूल चालवणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, वांग्याची जी क्वालिटी आहे आणि फळांची जी सध्याची कंडिशन आहे, फुलांची जी कंडिशन आहे, त्याच्यामध्ये लक्षणीयरित्या दुपटीपेक्षा जास्त आपण हार्वेस्टचं टार्गेट ठेवू. आता सध्या किती फळं तुटतात, किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 1 एकरच आहे. 1 एकराचा आहे. सध्या हो. किती क्रेट निघतात? आता सध्या 450 किलो पहिल्याला निघले. 450. 450 किलो. म्हणजे साधारणतः 20 ते 22 क्रेट, हो बरोबर, पहिल्या तोड्याला. हो